हाय, नमस्कार, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. हाऊ आर यू? हाऊ डू यू डू? आय एम फाईन एव्हरीबडी. तर अचानक मी आपल्या घरी आले आणि ज्या वेळेला मी घरी आले ना त्यामधल्या 8-10 दिवसामध्ये मी व्हिडिओज बनवला नाही, त्यामुळे तुम्हाला काय कळालंच नाही मी आपल्या घरी कधी आली आहे का नाही. तर मी आपल्या घरी आलेले आहे. आता 8 दिवस होत आलं आपल्या घरी आलेले. आलते त्या टायमाला तुम्हाला सांगते इतका राडा होता नाही तर दारात, बाप रे बाप. ही सगळं असं गवतानं गच्च भरलं होतं, हे सगळं भरलं होतं. परत इथं छापार होतं, तुम्हाला तर माहितीच आहे. त्या छापरात पण मरणाचं गवत. परत ही झाडं, ह्या झाडाच्या कडनं भरपूर असं गवत होतं. परत इकडं आपली चूल आहे, ते ती झाड आहे का नाही हिरवं, तसं जे गवत होतं. तर ह्या गाड्याखाली ही भरपूर असं गवत होतं, लय गवत होतं आहे का नाही. तुम्हाला माहीत नाही, पण मी आलती तवाचं मी तुम्हाला सांगते, तुम्हाला माहीत नाहीत. पण भरपूर असं गवत होतं, कारण त्या टायमाला मी ज्या टायमाला इथनं गेली त्या टायमाला व्हिडिओ केला होता, त्यामुळं तुम्हाला काय दिसलं नसन. कारण त्यावेळेस सारवून सुरवून सगळं स्वच्छ होतं आहे का नाही. पण परत पाऊस पण भरपूर झाला. रेड अलर्ट सोलापूर जिल्ह्याला होता. मग त्या पावसामध्ये मी तिकडंच होते, त्यामुळं का नाही इथं लक्ष द्यायला किंवा गवत काढायला मी इथं नव्हते. त्याच्यामुळं इथं भरपूर असं गवत ही झालं होतं. नंतर पाऊस उघडला. पाऊस उघडल्यावरती सगळं गवत हरळी सगळं वाढलं. परत ती वाळलं दिवाळीत. दिवाळीमध्ये ते सगळं वाळून गेलं. मग इथं आल्या आल्या का नाही इतका राडा होता तुम्हाला सांगते, गवताचा दगडांचा आणि ती. परत पाऊस पडल्यावरती सगळं वाहून गेलेलं. लय म्हणजे लय सगळ्या जाळ्या बिळ्या सगळ्या घराला जाळ्या झाल्या होत्या. आतून पण जाळ्या झालत्या, बाहेरून जाळ्या झालत्या, शेपटी डोरला जाळ्या होत्या, परच्याला खिडक्यांना जाळ्या, बाथरूममध्ये जाळ्या, सगळीकडं जाळ्याच होत्या. मग ती जाळ्या ही ती काढायला लय टाईम गेला आणि मूड पण नव्हता व्हिडिओ बनवायचा, कारण तेवढं टेन्शनच होतं जीवाला. त्याच्यामुळं मला नाही वाटत की मी आता माझं महागटलं जे झालेलं घडून गेलेलं टेन्शन मी तुम्हाला सांगावं, नाही सांगू वाटत. कारण ती सिच्युएशन अशी होती, माझं प्रत्येक टेन्शन किंवा माझं प्रत्येक दुःख मी का ना व्हिडिओच्या मार्फतून तुम्हाला पण शेअर केलेलं आहे आणि मी पण सेव्ह करून ठेवलेलं आहे, की जेणेकरून बाबा ते आपल्याला भविष्यात बघायला बी भेटल आणि माझी यूट्यूब फॅमिली आहे त्यांना पण बघायला भेटल. पण म्हणून मी व्हिडिओ करायचे. पहिलं नवऱ्यानं मारलं, बाहेर काढलं, भांडणं झाली, काय घरात आहे काय नाही, काय नवीन आणलं काय जुनं आहे, ह्या अशा गोष्टी मी तुम्हाला सगळ्या व्हिडिओच्या मार्फतून दाखवलेल्याच आहे त्या. कारण आपल्या असतात घरातले ब्लॉगिंग, मी ब्लॉग बनवते तुम्हाला तर माहितीच आहे. मी सगळं दाखवलं, पण त्याच्यातून काय लोकांना फायदा पण घेतला, काय लोकांना त्याच्यातून आनंद घेतला. कुणाला माझ्याबद्दल प्रेम वाटायला लागलं तर कुणाला माझ्याबद्दल तिरस्कार वाटायला लागला. पण हे मागचं जे झालं ते झालं दिवाळीच्या अगोदर आहे का नाही. आणि दिवाळीच्या नंतर जे माझा व्हिडिओ येणं जाणं नाही ह्याच्यामध्ये तर तुम्ही बघितलंच. माझा म्हणजे भावाच्या नादानं बाबा चल मी टपरी पण टाकल असं तसं म्हणून मी आली होती. पण भावाचं माझं भांडण झालं, फक्त दारूमुळं भांडण झालं होतं भावाचं माझं. की मी भावाला एक शब्द बोलली होती की माझ्या नवऱ्याची दारू मी सहन करत नाही आणि तुझी दारू मी का सहन करू. दारू प्यायची असली तर माझ्यापाशी राहू नको. कारण मला एक रूम दिली होती आणि त्या रूममध्ये मी राहत होते. तर त्याच्यातून पण भावानं मला मारलं पोटात. मग ती एक वेगळा काळ होता. नंतर परत भावाला परवडना काय होईना वाटतं, एवढा माल ही भरून दिलेला, त्याला गॅस कनेक्शन घेऊन दिलेलं, पण तो पण सोडून गेला. आता तिथपर्यंत सांगू शकते मी तुम्हाला. पण इथून पुढचं जे काय झालं ह्यामध्ये 15 दिवसात किंवा महिन्यामध्ये जेणेकरून माझे व्हिडिओ आलेच नाहीत. ज्या दिवशी माझा आनंदाचा क्षण असेल किंवा मला वाटत असेल की चल बाबा मी आता तुम्हाला काय तर सांगावं, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. पण ज्या वेळेस मला वाटलं का नको बाबा आपण हे सांगितलं तर लोक ह्याचा लगेच फायदा घेणार, आपल्याला चिडवणार, आपल्यावर टीका करणार आणि आपल्याला चुकीचं ठरवणार,
मी म्हणत नाही की मी प्रत्येक वेळेला बरोबरच असन, कधी कधी माझं पण चुकतच असन कुठं, पण एक ती वेळ असते. आणि माणूस का नाही, आता मला कसं समोरचा माणूस चुकीचा जरी असला तर मला बरोबरच किंवा खरंच बोलत असन किंवा खरंच आपल्याला जीव लावत असन, ह्या गोष्टीवर मी जाते पटकन. पण काय काय लोक इतकी हुशार असतात ना, ती पटकन कुणावर भरोसा ठेवत नाही. आणि मी म्हणजे का नाही लगेच दुसऱ्यावर भरोसा ठेवते, लोकांच्या गोड शब्दांवर भरोसा ठेवते, तिथंच तर मी नडते. मग ही काय मधल्या काळामध्ये झालं हे काय मी तुम्हाला सांगणार नाही, कारण आता आपलं नवीन रुटीन आपण आपलं रोजचं प्रमाण दाखवणारच आहे. तर मी घरी आल्यावर तुम्हाला सांगते, सगळं घाण ही राडा ही काढला इथला. आता झालंय सगळं गवत ही काढून झाडून झुडून आता होईन व्यवस्थित ती. तरी पण हा का इथले तुम्हाला दाखवते, इथली हराळी ही राहिली थोडीशी काढायची, पण हराळी किती जरी काढायचा प्रयत्न केला तर ती काय निघतच नाही बघा. तरी पण हळूहळू आहे. आता इथलं झालं बघा सुरुवात, परत सारून काढायचं, शेण आणायचं. मला सगळेजण खवळत होते की नाही का आपलं घर आपलं ते आपलंच घर असतं, असं तसं. शेवटी कळालं मला, आपलं ते आपलंच घर असतं. आपण लोकांच्या इथं जावं, पण आपल्या नातेवाईकांमध्ये कधीच नाही जाऊन राहावं. कधी कधी वाटतं नाही का, आपली ते आपलीच असतात, लोक ही शेवटी परकीच असतात असं पण वाटतं. पण असं नाही बरं का, प्रत्येकाचं मन वेगळं वेगळं असतं. कधी कधी आपल्या लोकांची पण मनं चांगली नसतात आणि परक्यांची मनं लय चांगली असतात. आणि कधी कधी परकी पण चांगले नसतात, पण आपली ते आपलीच असतात. अशा गोष्टी असतात. मला सगळ्या गोष्टींचा अनुभव आला. जसं मी यूट्यूबवर आले ना, तसं मला माझ्या सगळ्या मी म्हणजे बाहेरच्यांचा किंवा घरातल्यांचा सगळ्यांचा अनुभव घेतलेलाच आहे. पण मला वाटलं का नाही मी जाईल तर मी जाऊ पण शकते, कारण माझं कोण मालक नाही, बरोबर आहे का नाही. आणि मला जर वाटलं मी राहीन तरी पण मी राहू शकते, माझं कोण मालक नाही. पण ह्याच्या अगोदर ज्या वेळेस आपल्याला घर नव्हतं ना, त्या टायमाला माझं लय हाल होत होतं. ह्या भटीवरनं त्या भटीवर, त्या भटीवरनं ह्या भटीवर, इकडं जा तिकडं जा सारखं असायचं. पण आता कुठून जरी हिंडून फिरून आली का नाही, तरी आपलं ते आपलंच घर असतं. दुनियात कुठं बी जा, कुणी जरी आपल्याला चल हो बाहेर म्हणलं तरी आपल्या आपल्या घरी कधी पण येऊ का. समजा कामाधंद्याला इकडं तिकडं जरी गेलो तरी शेवटी आपलं ते आपलंच घर असतं. आता तिकडं गेले तिकडनं आले तर आपलं कुलूप उघडलं आपल्या आपल्या घरात. आणि कुठं जायचं म्हणलं तरी गेली, कुठनं जरी आले तर आपलं आपलं घर आहे का नाही. ह्यावेळेस मला दुःख नाही झालं, ह्यावेळेस मला दुःख नाही झालं की आपल्याला घरदार नाही किंवा आपल्याला कोण नाही, ह्याचं दुःख नाही झालं. कारण ह्यावेळेस का नाही माझं स्वतःचं घर होतं, त्यामुळं मला अजिबात दुःख नाही झालं. मी डायरेक्ट माझ्या घरी आले. मी म्हणत नाही की मला कुणी हाकलून लावलं, असं नाही म्हणत मी, आणि म्हणणार पण नाही, कारण मला कुणी हाकलून पण लावलेलं नाही. तर मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं की मी आपल्या घरी आले. आपल्या घरी आल्यानंतर भरपूर असा राडा होता, आणि ह्या 8-10 दिवसामध्ये मी त्यावर सगळा राडा काढून सगळं निर्मळ केलेलं आहे. तर चला भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. म्हणलं सकाळी एक व्हिडिओ बनवावं. तर चला बाय.